जय श्री महाकाल मित्रांनो, मी पण तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये। आणि काल रात्री आम्ही या टेंटमध्येच आपण थांबलो होतो। थंडी पण काही एवढी वाढली नाही, कारण की आपण फुल सेफ्टी बनवली होती। थंडी तर आहे तशी, वातावरण बघा एकदा इकडचं। या साईडलाच मंदिर आहे आणि आम्ही असे टेंट वगैरे लावले होते। तर भावानो, आता इथून आम्ही केदारनाथवरून बाबाचा आशीर्वाद घेऊन आदेश घेऊन आम्ही डायरेक्ट निघणार आहोत सोनप्रयागसाठी। चला, तर आता सर्व तयारी वगैरे करतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो मंदिराजवळ। जय श्री महाकाल। हो ना, सकाळचं वातावरण बघा एकदम। आणि आता आम्ही चाललोय चाय प्यायला, चाय वगैरे पितो, मस्त तयारी करून निघतो। गंगा मैया बघा मस्त एकदम चालले। वातावरण बघा भावाने, इकडचं वातावरणच वेगळं आहे। आणि इकडची लाईफ एकदम म्हणजे दिवस कधी येतो आणि रात्र कधी होते असं काय समजतच नाही। एकदम मौसम खतरनाक आहे आणि माहोलमध्ये इकडच्या राहिल्यावर भावाने तुम्हाला इकडून निघायचं काय वाटणारच नाही, असा माहोल आहे बघा। लय खतरनाक, थोडी हलकी फुलकी थंडी, मध्येच काय गरम होतंय, काय लय वातावरण एकदम खतरनाक। तुम्ही या आणि एकदा अनुभव करा नक्कीच। तर मित्रांनो, आता आम्ही चाय घेतलेली आहे। एकदम थंडी तर राहावंच लागते बेकार। आणि चाय पिऊन आम्ही आता तयारी वगैरे करतो आणि निघतो। चला, वातावरण बघा एकदा। घोडे विडे आहेत, इकडं पालखीवाले बसलेत, तिकडं काय शेकोटी विकोटी घेतात, इकडं पाणी 24 तास चालू असतं, म्हणजे इकडं तर पाण्याची काही टेन्शनच नाही। वातावरण बघा भावाने एकदा रावस। हे बघा घोडे विडे लय जबरदस्त। तिकडं मामा इमा चाललेत आणि तिकडं समोर आपले कालभैरव बाबा बसलेले आहेत। तर मित्रांनो, आम्ही इथं टेंट वगैरे लावला होता। आता सर्व तयारी झालेली आहे, आमची बॅग पॅक करून झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे खाली सोनप्रयागच्या दिशेला। कारण की आम्ही 4 दिवस इकडं थांबलो होतो आणि थंडी पण एवढी बेकार लागते, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त दिवस थांबत नाही। आता निघतोय आणि समोर तुम्हाला दाखवतो बघा बाबा केदारनाथचं मंदिर। आणि आपण तिकडूनच त्यांचा आशीर्वाद घेऊन निघणार आहोत सोनप्रयागच्या दिशेने। आपली तयारी पूर्ण झालेली आहे भावानं, निघूया आता आणि बाबाचा आदेश घेऊन आपण खाली निघूया। मंदिराजवळ पोहोचलेलं आहे आपण आणि गर्दी बघा एकदा। गर्दी एवढी आहे ना भावानं, काय सांगू तुम्हाला, लय बेकार गर्दी आहे। आज आमचा 4था दिवस आहे इकडं आणि आम्ही इथून आता बाबांचा आदेश घेऊन आशीर्वाद घेऊन आपण घरच्या दिशेला निघणार आहोत। एकदा वातावरण बघा भावानं कसं आहे, जबरदस्त। सर्व बघा खतरनाक आहे, डेंजर। हे बघा एकदा, लय जबरदस्त वाटतंय भावानं। इकडं बघा कसं आहे, पब्लिक भरपूर आहे भावानं, पब्लिक भरपूर आहे। हर हर महादेव, जय श्री केदार, जय श्री महाकाल। मित्रांनो, बाबांचे दर्शन आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन आपली यात्रा घरापर्यंत रिटर्न जाऊयात। संपूर्ण यात्रा सफल झालेली आहे। आपण जो स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झालेलं आहे बाबांच्या आशीर्वादामुळे। चला, तर आपण निघूया आता सोनप्रयाग घराच्या दिशेने। मित्रांनो, बाबाचा आदेश घेऊन आपण निघालेले घरच्या दिशेला, डायरेक्ट मुंबईला। चला, सोनप्रयागमध्ये आता पहिला स्टॉप आहे आपला। बघू आज किती वाजेपर्यंत पोहोचतोय। आता निघालेलो आम्ही 9:30-10 वाजायला आले, त्या टायमात आम्ही इथं निघतोय आणि बघूया किती टाइम लागते आम्हाला तिकडं पोहोचायला। बघा सर्व पिट्टू वगैरे सामान खाली घेऊन जाण्यासाठी, आणि लोकांची गर्दी म्हटलं ना भरपूर। ये रहे बाबा केदारनाथ का मंदिर और ये देखो यहाँ से शुरू होता है बाबा केदारनाथ की परिसर की जगह। हो ना, आम्ही सुरुवात केली होती ती ह्याच ब्रिजवरून आणि आम्हाला 2 दिवस लागले दर्शनासाठी। आणि आता लाईन बघा किती जास्त आहे, लय डेंजर। हो ना, भरपूर लाईन आहे, लय म्हणजे विचारत नाही अजून। म्हणजे परवा ज्या टायमाला आम्ही सुरुवात केली तेव्हा इथपर्यंतच होती, आता तर भरपूरच वाढले। आणि ह्यांना तर ना मला वाटतं 2 दिवस तर 100% जातीलच। बघा लाईन बघा एकदा।
पिट्टोय. भावाने इकडं बघा, वरतून केदारनाथ मंदिरापासून अर्धा किलोमीटर पुढे आल्यावर सर्व घोडे वगैरे तुम्हाला बघायला भेटतील. हे तुम्हाला खाली गौरीकुंड किंवा सोनप्रयाग पर्यंत घेऊन जातील किंवा त्याच्या पुढं पण घेऊन जातील. त्यांची काय प्राइजेस आहेत त्या हिशोबाने तुम्हाला घेऊन जातील. पण घोडे बघा एकदा भरपूर आहेत, नाही म्हटलं तरी 15-16 हजाराच्या वरती असतील, जास्त पण कमी नाही. आणि पब्लिक बघा थांबायचं नाव नाही घेत आहे, फक्त येत आहेत. एकदम शॉर्टकट रस्ता पकडलेला आहे आम्ही, आम्हाला तिकडून जायचं आहे तसं पुढं, पण एकदम उतार आहे, लय डेंजर. तरी पण बघा लोक ह्या शॉर्टकटचा वापर करतात, कारण की जरा उतरायला आणि जरा हे बरं आहे. आणि बघा कसे लोक उतरतात, एकदम डेंजर आहे भावानं, खतरनाक. पुढं बघा व्ह्यू बघा एकदा, कारण की आपण ज्या दिवशी वरती चढाई केली त्या टायमाला पुरी रात्र झाली होती, त्याच्यामुळे काय आपल्याला बघायला भेटलं नाही. आणि इकडचे व्ह्यू बघा, एक नंबर आहेत की नाही, सांगा जरा कमेंट करून. तर खाली उतरत होतो सोनप्रयागच्या साईडला गौरीकुंड, आणि पावसाने केली सुरुवात एकदम लय जबरदस्त. हळूहळू पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पण पडायला लागलेला आहे, म्हणून आम्ही आता इथे थांबलेलो आहे. आता आम्ही थांबलेलं आहे कारण की रेनकोट माझ्याकडे नाही आहे, ह्याच्याकडे आहे. बॅग भिजल म्हणून थांबलेलं आहे. आणि बघा एकाच टायमाला ऊन पण पडतं आहे, पाऊस पण पडतं आहे आणि बर्फाचे गारे पण पडतात मध्ये मध्ये. लय डेंजर वातावरण आहे. आम्ही थोडासाच खाली आलेलो, आता बघा चमकतं आहे, ऊन पडायला लागलं आहे बघा, ऊन पण लागलं आहे. आणि आम्ही आता ह्या टेंटमध्ये थांबलेलो आहे. तर आता जरा पाऊस थांबलाय आणि थोडा कडक ऊन आलाय, हे बघा वातावरण बघा एकदा. तर मित्रांनो असा काय विषय आहे बघा, खतरनाक. तर मित्रांनो इथं आता आपल्याला भंडारा भेटत आहे, आणि हे इकडं खाली गौरीकुंडला जातोय रस्ता, आणि केदारनाथ. बुरास बुरास ना, बुरास बोलते हैं, रोडोडंडन में बोलते हैं इसको. अच्छा, ये हार्ट के पेशेंट के लिए सबसे अच्छी दवाई का काम करता है. बुरास आपला कोकण सरबत. तर मित्रांनो दुपारी आम्ही 12 वाजता निघालो होतो आणि आता वाजले 4:30 झालेत संध्याकाळचे. आणि इथून अजून 2 किलोमीटर गौरीकुंड आहे, आणि बघा 4:30 वाजेपर्यंत आम्ही आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे बघा. आणि हे 20 मधला डोंगर, आणि इकडून लोक वगैरे अजून येतात. पहिल्या दिवशी तर इकडं काय नव्हतं जेव्हा आम्ही वरती गेलो त्या टायमाला, पण आता बघा एकदम खाण्यापिण्याचे सर्व आयटम आहेत इथं, नाही म्हटलं तरी. इथून गौरीकुंड फक्त 2 किलोमीटर आहे. चला पोचल्यावर भेटतो, तेवसर जरा आराम वगैरे करू. हा नाही इकडचे जरा ढगं बिगं जरा वेगळीच वाटायला लागलेत. काय इकडंच याला मस्करी करून टाकलं नाही वाटते. हे बघा ढगांचा काय हिशोबच नाही लागत आहे, पहिले असे नव्हते, आताच दिसतात. तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोचलेलो आहे गौरीकुंडच्या बॉर्डरवर. मेन गेट आहे, इथून केदारनाथ यात्रा सुरू होते. आणि 5:45 झाले संध्याकाळचे, आम्ही 12 वाजता चालू केलेलं आहे आणि आता पोचलेलं आहे गौरीकुंडमध्ये. फायनली आपण पोचलेलं आहे गौरीकुंडमध्ये मार्केटमध्ये. आणि इकडं बघा पिट्टो वगैरे भेटतील तुम्हाला, है ना बाय. पोचलेलं आहे भावानं, पोचलेलं आहे. तरी पण अजून आपल्याला 5 किलोमीटर सोनप्रयाग आहे, सोनप्रयागमध्ये पोचायचं आपल्याला. बघूया, दुपारची संध्याकाळ झाली भावानं पोचेपर्यंत. फायनली आपण गौरीकुंड इथं, म्हणजे इथून गाड्या जातात सोनप्रयागसाठी. गाड्या बघा किती लाईनीत लागलेत एकदा, आणि लोकांची लाईन पण पाठी पूरपर्यंत आहे.
एकदम बेकार लाईन चालू आहे. तर आता आम्ही विचार करतोय की चालत जायचं, बघूया आता काय होतंय. हे बघा पुरं गार्डन रस्त्याने पॅक आहे. हे बघा मंदाकिनी माई चालले एकदम मस्त शांत याच्यात. आणि इकडं पार्किंग एरिया फुल झालेला आहे, गाड्या बिड्या येतात जातात आणि काय समजत नाही. लय बेकार हालत झालेली आहे. अजून 5 किलोमीटर आम्हाला चालायचे कारण की गाड्या एवढ्या फुल आहेत. लोकांनी लय बेकार लाईन लावले, त्याच्यामुळे आम्हाला काय चालत सुटलेत. आणि आम्ही पण आता चालतच चाललोय सोनप्रयाग पार्किंगच्या साईडला. 2-3 किलोमीटर राहिलेत पण लय बेकार वाटतंय. फुल हवा टाईट होऊन गेले आणि गाडीला भरपूर टाईम जाणार आहे, त्याच्यामुळे आम्ही चालतच सुटलेलं आहे. पण वरतून केदारनाथवरनं आम्ही आता नॉनस्टॉप चालतोयच, म्हणजे मध्ये मध्ये थांबतोय, उठतोय, बसतोय, पण एवढं नाही. लय बेकार. अजून 3 ते 4 किलोमीटर असेल मला वाटतं, आहे ना. 3 तर असेलच कन्फर्म. तेवढं जायचं भावानं. कमरेचा बाका मोडला आहे, खांदे बिंदे गेलेत, तरी पण लागले आमची. आता रस्त्याला कोण नाही बघा, फक्त गाड्या चालल्यात. त्या पण गाड्या भरून येत आहेत कारण की तिकडं फुल लाईन लावून ठेवली नाहीत. जे खालती उतरणारे लोक आहेत त्यांनी सर्व लाईन लावून ठेवली नाहीत. एक पण गाडी रिकामी नाही भेटत आहे आपल्याला. चला बघूया काय होतंय. भावानो फायनली आम्ही 7:45 वाजेपर्यंत सोनप्रयाग पार्किंगच्या मार्केटमध्ये सोनप्रयागच्या पोचलेलं आहे. लय बेकार हालत पुरी डाऊन झालेली आहे भावानं, काय सांगू. आता नाही म्हटलं तरी 8 तास आम्ही कंटिन्यू चालतोय. पोचलेलं आहे आता. हे आहे भावानं सोनप्रयागची पार्किंग, जिथे 4 दिवस अगोदर आम्ही टेंट लावला होता. आणि आज बघा पुरा वरपर्यंत भरले भावानं, पुरा वरपर्यंत भरले पार्किंग. एकदम डेंजर भावानं. तर आता आम्ही सोनप्रयागच्या पार्किंगमध्ये टेंट लावलेला आहे कारण की जागा पण भेटत नव्हती आणि गाड्या पण फुल झाल्यातले बेकार. तर एका कोपऱ्यामध्ये जागा होती तर तिकडं लावलेलं आहे. आणि चार्जिंगचा पण भरपूर प्रॉब्लेम आहे, तर चार्जिंग पण आमची संपलेली आहे. जेवण वगैरे या साईडच्या भंडाऱ्यामध्ये केलं आणि चार्जिंग लावायला तर भेटली नाही, तर चार्जिंग पण स्विच ऑफ होत आलं आहे मोबाईल. बघूया उद्या भेटूया सकाळी, कारण की लय थकलो आहे आणि बेकार झाले, हालत डाऊन झाली. पाय पण बघा एकदा, हे बघा काय झालं पायाची हालत. पुरा वाट लागले चालून चालून, हे बघा. तर मित्रांनो आता आपली काही कंडिशन नाही बोलायची, काय मला पण काय सुचत नाही. भेटूयात उद्या डायरेक्ट. तिथपर्यंत जय श्री महाकाल.